शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता कसे पावसाळ्याचे छान असे कवळे कवळे गिलके येतात ना, तर त्याचं मी आज तुम्हाला भरीत बनवून दाखवणार आहे. काही जण याला घोसाळी पण म्हणतात, काही भागात त्याला गिलकं म्हटलं जातं. आता त्याचं मी भरीत बनवणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी त्याच्या चकत्या करून घेतल्या गिलक्याच्या. त्यासाठी लागणारं साहित्य: एक टॅमॅटो, 2 कांदे, थोडे फोडणीसाठी शेंगदाणे आणि ठेचा बनवण्यासाठी हिरव्या थोड्या तिखट आणि थोड्या साध्या मिरच्या, लसूण हे ठेच्यासाठी आपण याचा ठेचा बनवणार आहोत, आणि कोथिंबीर, कढीपत्ता. चला तर मग आता आपण गिलक्याच्या भरीत आपण बनवूया. त्यासाठी अगोदर आपण हे असे कापं करून घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायची, पुसून घ्यायची आणि असे कापं करून घ्यायची. आता आपण हे तेलावर थोडंसं वाफवून घेऊ. हे बघा, कढईमध्ये याला कमी तेल लागतं वाफवायला. थोडंसं तेल टाकायचं. पोहे खायचे 2 चमचे तेल टाकायचं. त्यात थोडीशी राई टाकायची. राई चांगली तडतडू द्यायची. राई चांगली तडतडली की थोडासा हिंग घालायचा. राई चांगली तडतडली, हिंग पण चांगला झाला की आपण थोडासा कढीपत्ता टाकू. लगेच आपण हे कापं टाकायचे, गिलक्याचे कापं असे कापं करून घ्यायचे. असं तेलावर परतवून घ्यायचं. भरीताचं खूप छान लागतं. ज्यांना भाजी आवडत नाही ना, त्यांनी अशा प्रकारे भरीत करून बघा. खूप सुंदर लागतं. ही भाजी भरीत तुम्ही टिफिनला पण देऊ शकता आणि भाकरी बरोबर अप्रतिम लागतं. भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे त्याच्यामध्ये, गिलक्यामध्ये. गिलकं म्हणा, घोसाळी म्हणा. असं परतवून घेतल्यानंतर आपण जरा असं 5 मिनटं झाकण ठेवायचं आणि वाफवून घेऊ आपण. आता हे बघा, तव्यावर आपण आता ठेच्यासाठी मिरची भाजून घेऊ. हे बघा, मी ते 3 लवंगी मिरच्या घेतल्या तिखट, आणि 4 अशा साध्या मिरच्या घेतल्या कमी तिखट. आता आपण यात थोडंसं तेल टाकून भाजून घेऊ. ठेच्यासाठी मिरची भाजून घ्यायची, म्हणजे छान भाजी छान खमंग होते. थोडेसे डाग पडेपर्यंत भाजायची मिरची. आता मी मिरची भाजून घेते, मग तुम्हाला दाखवते ठेचा करताना. तोपर्यंत आपली बघा, आपली गिलकी आपली वाफून होत आहेत. हे बघा, असं पाणी सुटतं त्याला, आणि मध्ये मध्ये आपण असं बघत राहायचं. साधारणतः वाफायला 10 मिनटं लागतात. परत आता आपण झाकण ठेवून देऊ बारीक गॅसवर. अशी डाग पडेपर्यंत मिरची भाजायची. आता आपली मिरची पण भाजून झालेली आहे. आता आपण काढून घेऊ. हे बघा, आता आपण हे मी खानदेशामधून आणलेलं आहे. याच्यामध्ये भरीत वांगी भाजून यात ठेचली जातात आणि ठेचा पण बनवला जातो. मी खानदेशातनं आणलेलं आहे. याला बडगी म्हणतात. आता आपण यात मीठ टाकून घेऊ. नंतर टाकायची गरज नाही, आपण ठेच्यापुरता मीठ टाकून घेतलं. आता आपण हे कोथिंबीरच्या कवळ्या काड्या आहेत त्या पण घ्यायच्या, आणि थोडीशी कोथिंबीर.
थोडी आपण वरतून टाकायला ठेवू. आता लसूण घ्यायचा, लसूण चांगला घ्यायचा, जरा चवीला छान लागतं. आता आपण मीठही टाकून घेतलं. आता आपण याचा ठेचा करून घेऊ. आपण असं ठेचून घ्यायचा. बघूया आपण गिलकं आपलं वाफलं का. हे बघा असं पाणी सुटतं त्याला. आपलं भरीत छान रसरशीत होतं आणि छान होतं. हे बघा आता वाफून झालेले बघा, शिजली आहे. आता आपण गॅस बंद करून टाकू आणि थंड करून घेऊ. तोपर्यंत आपण हा ठेचा करून घेतला. हे बघा आपण अशा प्रकारे हा ठेचा करून घेतला आपण. तोपर्यंत आता आपण हे कांदा आणि टॅमॅटो चिरून घेऊ आणि ते गार झालं की ते गार झालेलं गिलकं आपण याच्यामध्ये ठेचून घेऊ. हे बघा आता आपण हे गार करून घेतले गिलक्याचे कापं, गिलकं म्हणा, घोसाळं म्हणा. आता आपण याच्यामध्ये आपण थोडेसे टाकून असं ठेचून घेऊ आपण. जर तुमच्याकडे असं साहित्य नसेल तर तुम्ही स्मॅशरने स्मॅश केलं कढईमध्येच तरी चालेल. असं स्मॅश केलं जरी तुम्ही स्मॅशरने तरी चालेल. असं साहित्य नसेल तर, ठेचायचं साहित्य नसेल तर. आता आपण रस बाजूला ठेवू, नंतर आपण टाकू तो रस. अगोदर अशा फोडी टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेऊन असं छान थोडं थोडं ठेचून घेऊ आपण. हे मी अर्धा किलो गिलकी घेतलेली, बघा किती कमी होते. म्हणून जर तुम्हाला किती लोक आहे घरामध्ये त्याप्रमाणे घ्यायचं. आता हे आरामात 2-3 व्यक्तींना होतं आहे गिलक्याचं भरीत. आता या अशा प्रकारे आपण ठेचून घेऊ. आपण मीठ टाकलेलंच आहे याच्यामध्ये. तोपर्यंत आपण कांदा पण चिरून घेतला आहे, टॅमॅटो चिरून घेतला आहे. हे बघा आपण त्याच कढईमध्ये आपण धुवून घेतली कढई आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं तेल टाकायचं. तेल तापलं की जिरं टाकायचं. जिरं चांगलं तळलं की मग शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे जरूर टाकायचे, खूप छान लागतात आणि भरपूर प्रमाणात प्रोटीन्स पण आहे शेंगदाण्यात आणि गिलक्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे. त्याच्यामुळे आपली रेसिपी अधिक पौष्टिक होते. आणि मिरची पण टाकून घ्यायची. शेंगदाणे चांगले खमंग करून घ्यायचे. कारण हे बरेच झणझणीतच छान लागतं, तिखटच छान लागतं. हे बघा शेंगदाणे पण छान झाले आपले. आता चिरून घेतलेला कांदा, मी 2 कांदे चिरून घेतले, बारीक चिरून घ्यायचे. कांदा चांगला परतवून घ्यायचा. थोडी हळद घालते. आता आपण टॅमॅटो टाकून घेऊ. 1 टॅमॅटो चिरून घेतलेला. आता छान परतवून घेऊ. थोडंसं त्यात आता याच्या पुरता मीठ टाकते, कारण आपण गिलका आपण वाफ होताना मीठ टाकलेलं आहे थोडंसं, मीठ ठेचा करताना. त्याच्यामुळे फक्त आपण एवढ्या साहित्यापुरता मीठ टाकू, कांदा टॅमॅटो पुरता. आता छान परतवून घ्यायचं. हे बघा आपण परतवून घेतलं. एकदम पण जास्त शिजवायचा नाही आपल्याला कांदा टॅमॅटो, तो दाताखाली लागला पाहिजे. आता आपण हे ठेचून घेतलेलं भरीत थोडं जरा झणझणीतच झालेलं आहे, पण हे छान झणझणीतच चांगलं लागतं भाकरी बरोबर. आता आपण त्यात मीठ टाकलेलं आहे. आता परत मीठ टाकायची गरज नाही आपल्याला, कारण आपण ठेच्यातही मीठ टाकलं आहे आणि यात कांदा टॅमॅटो पुरता बरोबर अगदी झाले. चवीला चव घेऊन बघायचं. बघा या असं अप्रतिम आपलं भरीत हे तुम्ही
ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर. बाजरीच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम लागतं. आता गिलकी छान येतात पावसाळ्याची, छान कवळी कवळी अशी कवळी कवळी गिलकी घ्यायची भरतासाठी. आता आपण छान 2 मिनटं जरा झाकण ठेवून देऊ, आपण वाफू देऊ त्याला. हे बघा, जरा 2 मिनिटांनी आपण झाकण काढून घेऊ. आता आपला रस मी तुम्हाला सांगितलं होतं ना, जे वाफवलेलं जे पाणी आहे ते काय करायचं, तर ते बघा असं फोडणी सगळं झाल्यानंतर आपण हे टाकून द्यायचं असं याच्यामध्ये. म्हणजे आपलं भरीत बघा कसं छान रसरशीत मऊ लुसलुशीत होणार. भाकरीबरोबर खाण्यासाठी मऊ लुसलुशीत गिलक्याचं भरीत. आता चांगलं मिक्स करून आपण परत आता 5 मिनिटं आपण बारीक गॅसवर झाकण ठेवून देऊ. चला आता आपण बघूया. हे बघा तयार झालं आपलं गिलक्याचं मऊ लुसलुशीत भरीत. आता आपण सर्व करून घेऊ, कोथिंबीर टाकून घेऊ वरतून. आता मी सर्व करून घेते. हे बघा तयार झालं आपलं मऊ लुसलुशीत छान असं गिलक्याचं भरीत. बघा अशा या माझ्या पद्धतीने गिलक्याचं भरीत बनवून बघा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा. थँक्यू.